नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कॅल्शियमने भरपूर असलेलं शेवगा असं सूप। अतिशय गुणकारी आहे, आरोग्यदायी आहे, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही देऊ शकता आणि भरपूर सारे बिमारीवर हे उपयुक्त आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी लालसर एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीरीचे भरपूर सारे देठ घेतलेले आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्याची वरची साल काढलेली आहे आणि 1 हिरवी मिरची आणि 1 लिंबू घेतलेला आहे। तर बनवायला सुरुवात करूया। बनवायला अतिशय सोपं आहे हे आणि चवीला तर अप्रतिम लागते। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर हे सारे जिन्नस या पाण्यामध्ये घालणार आहोत आपण। कोथिंबीरीचे देठ, आलं घातलेलं आहे, शेवग्याच्या शेंगा। तुम्हाला जर सूप जास्त बनवायचं असल्यास तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता आणि लहान बाळाला जर तुम्हाला सूप द्यायचं असल्यास तुम्ही यामध्ये मिरची अजिबात घालायची नाही, विदाउट मिरचीचं द्यायचं आहे। आणि मिरची, टोमॅटो। तर हे सगळे जिन्नस आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये घालायचे आपल्याला चिमूटभर हळदी पावडर। तर यामध्ये आपण चिमूटभर हळदी पावडर घालूया। यासोबत यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडेसे जिरे। तुम्ही आवडत असल्यास घालू शकता किंवा स्किपही करू शकता। आणि हे छानपैकी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। आपल्या शेंगा हे आता बॉईल झालेल्या आहेत। एका बाउल मध्ये आपण हे काढून घेणार आहोत। बॉईल झालेले शेंगा मी एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते जास्त गरम असल्यामुळे यावर मी थोडं थंड पाणी घालते आणि याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे ते चमच्याच्या सहाय्याने। तर ह्या शेंगा मी थोड्या थंड पाण्याने थंड करून घेतलेल्या आहेत। आता असं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळा गर काढून घेऊया। शेवग्याचं सूप हे खूप गुणकारी आहे, आरोग्यदायी आहे, त्याचबरोबर हे वजन सुद्धा कमी करते, केसांना सुद्धा खूप फायदेशीर आहे। तर अशा प्रकारे आपण सगळा गर काढून घेऊया। सगळा गर मी काढून घेतलेला आहे आणि तोच गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। तर आपण जे जे साहित्य बॉईल केलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालूया। तर सगळं बॉईल केलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि जे पाणी आपण बॉईल केलेलं होतं ते साईडलाच ठेवलेलं आहे। या पाण्याचा वापर आपल्याला सूपामध्ये करायचा आहे। तर आपण याची पेस्ट काढून घेऊया। छानपैकी तयार आहे आपली पेस्ट। तुम्ही इथं बघू शकता छानपैकी अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर ज्या पातेल्यामध्ये मी ते बॉईल केलेलं होतं साहित्य सगळं तेच पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी पोहे खायचा चमचाभर तेल घातलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता आणि हे सगळं मिश्रण त्यावर घालायचं आहे। आणि हे सगळं मिश्रण घालून छानपैकी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। तर अगदी 2 मिनिटं झालेली आहेत आपले। हे छानपैकी आपण हे परतून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला घालायचं आहे जे बॉईल केलेलं होतं ते पाणी। तुम्ही इथं बघू शकता मी कुठलाही कॉर्नफ्लॉवर वगैरे असा वापर केलेला नाहीये। अतिशय पौष्टिक असं आपलं हे शेवग्याच्या गरापासूनच घट्टसर बनलेलं सूप आहे।
तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि इथं घेतलेली आहे मी मिरेपूड, जे काळे मिरे असतात त्याची पूड घेतलेली आहे। तर एक साधारण चम्मचभर आहे ही घालायची आहे यामध्ये। आणि अजून एक जिन्नस घालायचा यामध्ये, सिगरेट जिन्नस आहे ते। तर लेमन घेतलेला आहे मी, हे पिळाय। तर छानपैकी अशी उकळी आलेली आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे। तर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार भुरभुरू शकता। तर बघू शकता तुम्ही, इथं रेडी आहे आपलं शेवग्याचं सूप। अतिशय छान असा रंग आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागते हे सूप। तर तुम्ही नक्की ट्राय करा। रेडी आहे आपलं शेवग्याचं सूप। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।